गडकरी साहेबांनी कोणाला दिल्लीला बोलून घेतलं आणि कोणाला लास्ट वॉर्निंग दिली की जर तुम्ही टक्केवारी मागितली तर रस्ता मी बंद करेल, याचं उत्तर माझ्या मते गडकरी साहेब स्पष्टपणे देऊ शकतील. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 10 इयर्स या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे. 10 वर्षामध्ये एक जरी खड्डा पडलं तर त्याला ते पूर्ण करून देणं बंधनकारक राहील. जे पूल तुटले, जे फोटो तुम्ही दाखवले की पूल तुटलेत, त्या पुलाचा क्युरिंग पिरियड 28 दिवस आहे. 28 दिवसामध्ये 4 दिवसात त्याच्यावर ट्रॅफिक सोडल्यावर तर तुटणारच आहे. मी नागरिक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मी पाहिजे तिथं भाषण करू शकतो, मी पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरला जाब प्रश्न विचारू शकतो, कारण की मी जो टॅक्स भरतो त्या पैशातून हा रस्ता होतोय. आम्ही, आमचे लोक, आमचे कार्यकर्ते जे टॅक्स भरतात त्या पैशातून हा रस्ता होतोय. जे नागरिक तिथं मरतायत ते कुठंतरी माझे आहेत, देशाचे नागरिक आहेत. देशाच्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून देशाचा नागरिक म्हणून मी तो रस्ता पूर्ण करतोय. देशाचा नागरिक हेच प्रमाणपत्र आहे तुमच्या कामाचं. पदावर असलं म्हणजे सगळं होतं आणि मी त्यांना उत्तर देऊ शकतो, पण आजची प्रेस ती नाही आहे. ते काय फार काळ राहणार नाहीत त्या पदावर, हे पण तुम्हाला सांगतो. थांबा सगळ्यांना काय मला असं वाटतं ही चर्चा, मला वाटतं गडकरी साहेबांना जर कधी तुम्ही विचारलं तर ते सांगतील की कोणी हा रस्त्यासाठी टक्केवारी मागितली. गडकरी साहेबांनी कोणाला दिल्लीला बोलून घेतलं आणि कोणाला लास्ट वॉर्निंग दिली की जर तुम्ही टक्केवारी मागितली तर रस्ता मी बंद करेल, याचं उत्तर माझ्या मते गडकरी साहेब स्पष्टपणे देऊ शकतील. साईबाबांना स्मरून सांगतो, हे सत्य आहे आणि तो व्यक्ती कोण आहे हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे, त्यामुळे मला त्याचं नाव घेऊन बोलायची इच्छा नाही. गिरीश महाराजांनी आज माहिती दिलं आहे का नाशिक गुंडवाड्यात होणारे सर्व रस्ते आम्ही सिमेंटचे करू आणि ते 40 वर्ष घेतली, नगर नंबर पण सिमेंटचा केला. माझी आता विनंती आहे की पहिलं डांबर पडू द्या, एकदा हे सगळं काम संपू द्या. आम्ही आहोत, आमचा प्रयत्न आहे आणि आपण निश्चित त्याचं कॉन्क्रिटीकरण हाती घेऊ. शहरा भागातले रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यामध्ये आणि हायवे पूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्यामध्ये फार मोठा फरक आहे. तरीसुद्धा आज डांबराने हा रस्ता पूर्ण करून घेतल्यानंतर 10 वर्ष मेंटेनन्स या टेंडर क्लॉजमध्ये 10 वर्ष DLP डिफेक्ट, बरं तुम्ही ज्यांचा उल्लेख केला खात्याला, DLPचं फुल फॉर्म तरी विचारा. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 10 इयर्स या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे. 10 वर्षामध्ये एक जरी खड्डा पडलं तर त्याला ते पूर्ण करून देणं बंधनकारक राहील. खासदार निलेश लंके म्हणतायत की या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं गेलं आहे आणि आता नव्याने टेंडर काढलं जाणार आहे. दुर्दैवाने त्यांचा किती अभ्यास आहे मला माहिती नाही. त्यांनी ब्लॅकलिस्ट असेल तर कागदात पुरावा द्यावा. ते तर लोकप्रतिनिधी आहेत. त्याला क्युरिंग पिरियडची नोटीस निघालेली आहे. त्याला 2 महिने दिलेले आहेत की हे सगळं जे काय आहे, जिथं खड्डे आहेत ते रस्ता मोटरेबल करायचा. त्याच्यानंतर सेकंड क्युरिंग पिरियडची नोटीस निघते आणि 4 महिन्याच्या म्हणजे 2 क्युरिंग नोटिसा, 2 मंथ्स 4 मंथ्स नंतर टर्मिनेशन नोटीस निघते. पण दुर्दैवाने जसं त्याचा उल्लेख तुम्ही केला, ते अपघाताने झालेले लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे हा अभ्यास त्यांच्याकडे नाही. रस्त्याचा प्रश्न कुठंच भरकटलेला नाही. रस्ता होतोय. कालही सावळीबीर फाटा ते आपला बायपास धूळ उडत होती, डांबरीकरण कंप्लीट झालंय. देहऱ्यामध्ये डांबरीकरण चालू आहे. माझं या कॉन्ट्रॅक्टरशी कुठलंही संगमत नाही. पळून गेला तर परत तुम्ही उद्या मला हा प्रश्न विचारू शकत नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. जो आहे जसा आहे त्याच्याकडून हे पूर्ण करून घ्या, कारण की हा 4था कॉन्ट्रॅक्टर आहे रस्त्यावर आणि हा पळून गेला तर खासदारांनी जबाबदारी घ्यावी की मी ताबडतोब हा पळून गेला तर लगेच दुसऱ्या महिन्यात नवा कॉन्ट्रॅक्टर आणल, हे तरी शब्द द्यावा. जाऊ द्या याला. आता ते महायुतीमध्ये आल्यामुळे त्यांचं, माझं वाक्य आणि त्यांचं वाक्य मीच त्यांच्या वतीने बोलतो, समजून घ्या. रस्त्याचं जे काम आहे ते निकृष्ट दर्जाचं झाल्याचे मोठ्या आरोप होत आहे. यासाठी 3 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे आणि बनारस हिंदू विद्यापीठातील तांत्रिक पथक जे आहे ते 22 आणि 23 तारखेला नाही, येऊ द्या, त्यांना येऊ द्या, ते तपासणी करतील. काही भागामध्ये जे मटेरियल वापरलं गेलं त्याच्यामध्ये काही तफावत आढळलेली ही मी मान्य करतो आहे ना. मी म्हणत नाही की रस्ता पूर्ण दर्जेदार होऊ राहिला, काही ठिकाणी चुकीचं आहे. पण तुम्ही सगळे एक गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर देऊ नाही राहिले की कोलारपासून झालेला आत्तापर्यंत शिर्डीपर्यंतच्या रस्त्यामध्ये कुठंही तुम्हाला अडचण आली का, कुठे तुम्हाला अडचण दिसली का, हेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की जिथं लोकप्रतिनिधी स्वतः रस्त्यावर उतरून रस्ता करतोय, जिथं जनता त्यांना सहकार्य करते, जिथं ठेकेदाराला पण आपण सपोर्ट करायला पाहिजे. आता मी जर म्हटलं असतं की माझं काय काम आहे, त्यांनी स्वतः या रस्त्यात, आम्ही स्वतः आमचे कार्यकर्ते उभं राहून डायव्हर्जन करतायत,
या रस्त्यावर इतकी तकलीफ होती, आम्ही स्वतः राऊंड घेतला, ट्रॅफिक जाम बंद केली, सावळीचा फ्लायओव्हरचं काम होतं आहे, हे जमिनीवर उभं राहून करावं लागतं. तर आमचे कार्यकर्ते समर्थ आहेत, आम्ही सक्षम आहोत. दुर्दैवाने तिकडं घाई गडबड केल्यावर जे पूल तुटले, जे फोटो तुम्ही दाखवले की पूल तुटलेत, त्या पुलाचा क्युरिंग पिरियड 28 दिवस आहे. 28 दिवसामध्ये 4 दिवसात त्याच्यावर ट्रॅफिक सोडल्यावर तर तुटणारच आहे. आणि मी परत सांगतो की मी हे सगळं का भूमिका मांडतोय. हे जे तुम्ही वाक्य वापरलं, मी ग्रामपंचायत सदस्य नाही आहे आणि तरीसुद्धा असं म्हणतोय, नाही, हे जे तुम्ही त्यांचं स्टेटमेंट वापरलं, तुम्ही हे पहा, हे स्टेटमेंट जिल्ह्याच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत वाक्य कॉमन राहणार. कारण की स्क्रिप्ट लिहिणारा एकच आहे, वाचणारे वेगळे वेगळे आहेत. स्क्रिप्ट, हे जे वाक्य तुम्ही स्क्रिप्टमध्ये मांडलं, ही स्क्रिप्ट एकच आहे, फक्त वाचणारे वेगळे वेगळे. आता इकडून बोललं, एक इकडून बोललं, उद्या परवा तिकडून बोललं. तर हे स्क्रिप्टेड लोक आहेत. मला कुठलंही काम, आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मी रस्त्यावर उभं राहिल्यानंतर लोक माझ्याकडे आले प्रश्न घेऊन तर मी ते सोडवणार. तुमच्याकडं लोकच गोळा होण्याची माझी चूक आहे का? तुमच्याप्रती लोकांना भावना नाही तर माझी चूक आहे का? आज पत्रकार महोदयांना, बरं मी ग्रामपंचायत सदस्य नाही, मग एवढी मोठी प्रेस का आली? मला तर काहीच किंमत नाही असं धरून चला 2 मिनिटासाठी. मग तुम्ही सगळे का आले? कारण की कुठं ना कुठंतरी तुम्हालाही विश्वास आहे की करतील तर हेच करतील, दुसरे कोणाचं काम नाही. नाही, त्याला ते आता त्यांना डोनाल्ड ट्रम्प जाऊ दे, आता तो विषय सोडून द्या. दादा, गुन्हेगारीला पूरक करणारे 2 नंबर धंदे ज्या जागेवर होते ते जागे भाडेकरू जे मालक 2 नंबर धंद्याला जागा भाडून देतात, त्यांच्यावर काय कारवाई होईल? शिर्डीमध्ये रोज 2 नंबरचे अवैध व्यवसाय आपल्या पावसाच्या छत्र्यासारखे आहेत. ते कापले ते परत येतात. तेच भाडेकरू, तेच मालक. आता SIRच्या माध्यमातून शिर्डीचं रहिवासी कोण हे एकदा आयडेंटिफाय होणार आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी आल्यानंतर माझ्या मते सप्टेंबर एंडला अंतिम मतदार यादी निश्चित होईल. मग त्या मतदार यादीमध्ये राहणाऱ्या विरहित शिर्डीमध्ये जर कोणी राहत असेल आणि अवैध व्यवसाय करेल, त्याला आपण काढून टाकू. आणि भाडोत्री काय करताय, जागा मालक वेगळे, 2 नंबर धंदे करणार वेगळे, पण ते जागा मालक त्या 2 नंबर धंद्याला आपण करतोय, आपण कारवाई करत आहोत. शिर्डी मोठा आहे, आपण विकास पण करतोय. हे पथ विक्रेते मधल्या काळात बंद झाले, हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की कुठंतरी जेवढं एक मानवीय दृष्टिकोनातून आम्ही करू शकतो तेवढं आम्ही करतोय. पुढं चुका आमच्याकडे दोस्त असतील, तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या, आम्ही कारवाई करू. नगरमंडळाच्या बाबतीत एक लोकभावना आहे. हां, नगरमंडळाच्या बाबतीत लोकभावना आहे. पूर्ण नगर जिल्ह्यातील नागरिक जनता जी आहे ती वाटमध्ये रस्ता कधी. आत्ता काय स्टेटस आहे आणि बॉटम लाईन का असणार? आत्ता स्टेटस हेच आहे की काम चालू आहे. तुम्ही जर पाहिलं सावळीवर फाटा ते 200 मीटरचा पॅच हा खराब दिसतो आत्ता तुम्हाला झालेला, कारण की डांबर टाकल्यावर प्रचंड मुसळधार पाऊस तेवढाच एक दिवस पडला. इथून तर कोल्हार पुलापर्यंत जेवढा रस्त्याचा ओव्हरले झाला आहे तो रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने टिकून आहे. याच्या पुढं राहुरीपासून पुलापासून तर आज देहऱ्याचं जे काही ओव्हरले होतं त्याला डांबरीकरण करण्यात आलं. डांबराची उपलब्धता आता जास्त प्रमाणात होते. हळूहळू डांबराची उपलब्धता झाल्यावर रस्ता पूर्ण होणार आहे हा. पण जर आपण कदाचित संयम नाही ठेवला, कदाचित ब्लॅकलिस्ट केलं, किंबहुना त्याला टर्मिनेट करायला 2 मिनटं लागतात, आंदोलन करायला 2 मिनटं लागतात, रस्ता रोको करायला 2 मिनटं लागतात. रोज महिनाभर आढावा घेऊन आपले कर्मचारी ठेवून रस्ता पूर्ण करून घ्यायला फार कष्टाचे काम. LCBने कारवाई केली, मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला. मात्र याला काहीतरी राजकीय ओळख असते, राजकीय पाठबळ आहे. त्यामुळे तो जो मेन गुटख्याचा जो आका आहे तो सध्या बोकाट आहे असं. नाही, मला माहीत नाही आका कोण आहे गुटख्याचा, पण मी माहिती घेतो. तुम्ही मला आता सांगितलं तर मी निश्चित आकायला पण पकडू.